अशोकवनात सीतामातेचे ज्या झाडाखाली वास्तव्य होते तो हा वृक्ष आपण बघतोय, ज्याचं नाव आहे सीता अशोक. याला बॉटॅनिकल नाव आहे सराका इंडिका आणि याला कोकणात ओजगी नावाने ओळखलं जातं. याची पानं हिरवीगार असतात आणि या झाडाला शेंगा येतात. तुम्हाला दाखवते मी शेंगा. या बघा, अजून या पक्व झालेल्या नाही आहेत. एका शेंगेमध्ये साधारण 4 ते 8 बिया असतात. याची फुलंसुद्धा खूप सुंदर असतात आणि फुलांना मंद सुगंध येतो. सीता अशोकाचं हे फूल ओडिशा राज्याचं राज्यफूल आहे. पिवळसर केशरी रंगांच्या फुलांच्या गुच्छांनी हा अशोक वृक्ष भरून जातो आणि या फुलांचं आयुष्य संपत आलं की हे गुच्छ लालसर होतात आणि फुलं गळून पडतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे या फुलांचे पुकेसर पाकळ्यांपेक्षा जास्त असतात आणि लांब असतात. हे बघा, जवळून दाखवते. आपण सुद्धा या झाडाच्या बिया अगदी सहज रुजवू शकतो. बिया रुजायला थोडा वेळ लागतो, पण हा आपला भारतीय वृक्ष आहे. जो दुसरा अशोक वृक्ष आहे तो खोटा अशोक असतो. हा आहे खरा अशोक वृक्ष, ज्याला सीता अशोक म्हणतात.